अकोल्यातील मुझफ्फरनगर परिसरातील मोहम्मद शोएब यांच्या मृत्यूबाबत पसरलेल्या मारहाणीच्या चर्चेला पोलिसांनी पूर्ण विराम दिला आहे. शवविच्छेदनात कोणत्याही जखमा आढळल्या नसून सध्या ही घटना अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुझफ्फरनगर बारदाना गली परिसरात मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम यांच्या मृत्यूबाबत पसरलेल्या अफवांवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. 10 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजता शोएब यांना संदिग्ध अवस्थेत नागरिकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच नागरिकांचे जबाब नोंदविले. 11 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनादरम्यान शरीरावर कोणत्याही प्रकारच्या दृश्यमान अथवा अदृश्य जखमा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी आवश्यक नमुने राखून ठेवण्यात आले असून पुढील वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. उपलब्ध चौकशी आणि वैद्यकीय निष्कर्षानुसार मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे पुरावे नसल्याचे पोलिसांनी म्हणले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मृत्यूचे अंतिम कारण पुढील अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. काल रात्री जवळपास 11:30 दरम्यान 11:15 दरम्यान मुझफ्फरनगरमधील रहिवासी मोहम्मद शोएब मोहम्मद सलीम 24 वर्ष वय आहे. त्याला संदिग्ध अवस्थेत जीएमसीला आपल्या इथे भरती करण्यात आलं होतं. त्याला तिथे जीएमसीला नेल्यावर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलेलं होतं. त्याच्या संदर्भात मृत्यू संदर्भात परिसरात आणि ठिकठिकाणी अफवा उडल्या होत्या की त्याचा मृत्यू हा संशयित मृत्यू आहे, त्याला मारहाण वगैरे झालेली आहे किंवा हा मृत्यू हत्या आहे अशी सोशल मीडियावर सुद्धा काही ठिकाणी बातम्या आल्या होत्या. सदर प्रकरणी आम्ही रात्रीच लगेच घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजची प्राप्ती केली. त्याचप्रमाणे नागरिकांना विचारपूस केली आणि आज त्या व्यक्तीचे जीएमसीला पीएम सुद्धा झाले. पीएम मध्ये त्याला कोणत्याच प्रकारच्या सदृश्य किंवा अदृश्य जखमा मिळून आलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे त्याला कोणत्याच प्रकारची मारहाण झाल्याची नाही हे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालेलं आहे. आणि इतर केलेल्या चौकशीमध्ये असे निष्पन्न होत आहे की तो अकस्मात मृत्यू आहे, हत्या वगैरे सारखा कोणता प्रकार नसून ती हत्या झालेली नाही आहे, तो अकस्मात मृत्यू आहे आणि त्याची सध्या चौकशी सुरू आहे. आम्ही स्वतः चौकशी करतोय त्याची आणि पुढील सीए अहवाल वगैरे आल्यावर निश्चित त्याच्या मृत्यूचं कारण समजून येईल.